तर सध्या गाडी आता अशी दिसते आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल सायबर लिहिलेलं आहे. तर असा आता बेगल आहे हा, एव्हरीथिंग बेगल. नमस्कार मित्रांनो, तर आज आता आम्ही चेकआउट केलं आहे जस्ट हॉटेलवरून रॉचेस्टरच्या. आता आम्ही चाललो आहे. पहिले RIT तुम्हाला दाखवायचं आहे. माझं जी युनिव्हर्सिटी आहे ती टोटल युनिव्हर्सिटी माझी जी आहे ती 1200 एकरमध्ये आहे. सगळं नाही दाखवता येणार, प्लस त्याच्यामध्ये मीच सगळं नाही बघितलं आहे. जेवढे 3-4 वर्ष मी रॉचेस्टरमध्ये होतो त्या टाईममध्ये. आता हलका हलका स्नो सुरू झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की वातावरण छान आहे एकदम. खूप थंडी नाही आहे, पण स्नो सुरू झाला आहे. तर कधी कधी असं होते की स्नो सुरू असताना जास्त थंडी नसते. तर मी गाडी सुरू करून ठेवली आहे आणि बस आता गाडी थोडी क्लीन करावं लागेल, कारण की रात्री बराच स्नो पडला आहे गाडीवर. तर मी पटकन गाडी क्लीन करतो. तर सध्या गाडी आता अशी दिसते आहे. स्नो वगैरे झाला आहे त्याच्यावर बऱ्यापैकी साईडला पण. तर आता आपण ओपन करू गाडी आणि सगळ्या सीट्सवर स्नो पडला आहे. ॲक्च्युली मी चुकीच्या साईडने उघडले, कारण की स्नोचं जे स्क्रेपर आहे ते आपलं या साईडला आहे इथं. तर मी आता ते काढतो आहे आणि ते काढून सगळ्यात पहिले स्नो साफ करून घेऊ. लकीली खूप स्नो पण नाही झाला आहे रात्री, बेसिक झालं आहे. बट समोरून पूर्ण गाडीचे काच हे झालेले आहेत. तर आता पटापट मी तो स्नो साफ करतो. तुम्ही बघू शकता खूपच स्नो झाला आहे गाडीवर. समोरचा साफ करण्याची काही गरज नाही आहे. मेन ड्रायव्हर साईडचा साफ झाला बस झालं. तर आता हे डॅलसमध्ये हे प्रॉब्लेम्स नाही आहे मला. स्नो साफ करायचा वगैरे निघायचं त्याच्यानंतर. मागूनही साफ करून जास्त काही ट्रॅव्हल करायचं नाही आहे. तर फक्त RITला जायचं आणि त्याच्यानंतर तर आम्ही फ्लाईटच एअरपोर्टलाच जाणार आहे. तर पटापट मी साफ करतो आहे हे. कारण की आता बॅग्स वगैरे भरायच्या आहेत सगळ्या पटकन. हात थंडे झाले माझे आता साफ करून. तर मी आता व्हिडिओ बंद करतो, गाडी साफ करतो पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवतो. तर आता बॅग्स वगैरे टाकून झालं आहे गाडीमध्ये. मृणाल रेडी आहे. आम्ही निघालो आता RITसाठी. वेदर तर तुम्हाला मी ऑलरेडी दाखवून दिलं. तर बस आता इथून 20 ते 25 मिनटाची ड्राईव्ह आहे RIT. आम्ही थोडं रॉचेस्टरच्या बाहेर थांबलो होतो, त्यामुळे एवढं दूर आहे. बट बस लवकरच पोहोचून जाऊ 20-25 मिनटामध्ये. आणि मग तुम्हाला मी पूर्ण कॉलेज दाखवतो माझं. मॅक्सिमम कॉलेज तुम्हाला मी गाडीतूनच दाखवतो, कारण की जसं की मी आधी बोललो 1200 एकर मध्ये स्प्रेड आहे माझं कॉलेज पूर्ण. पण त्यातल्या मी माझं फक्त डिपार्टमेंट तुम्हाला दाखवून देईल पटकन आतमध्ये जाऊन, सायबर सिक्युरिटीचं. तर चला आता आपण निघूया. तर आता आम्ही सुरू केलं आहे वॉक RITकडे आणि माझी ही बिल्डिंग आहे, मी तुम्हाला दाखवतो समोरची आता. तर म्हणून ऑलरेडी पुढे चालते आहे. इथेही भरपूर थंडी असते रॉचेस्टरला. कालपेक्षा ॲक्च्युली नायग्रापेक्षा जास्त नाही आहे, बट डुएबल आहे. तर आता हा RITचा पूर्ण असा परिसर आहे बॅक साईडनी. आणि इथं मागे डॉम्स आहे पोरांच्या. आणि हे माझं स्पेसिफिक त्यांनी सायबर सिक्युरिटीची एक बिल्डिंग बांधली आहे. ती बिल्डिंग मी तुम्हाला दाखवतो आता पूर्ण. तर ही जी ब्लॅक बिल्डिंग दिसते समोरची, ती माझी सायबर सिक्युरिटीची बिल्डिंग आहे. खूप मस्त बिल्डिंग आहे. आणि फॅक्ट आहे की म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की माझी पहिली बॅच होती जी ही बिल्डिंग यूज करणार होती, कारण की त्याच वर्षी या बिल्डिंगचं बांधकाम झालं होतं 2021मध्ये. तेव्हा आम्ही आलो होतो फॉलमध्ये, ऑगस्टमध्ये. तेव्हा ही बिल्डिंग सुरू झाली होती आणि माझी पहिली बॅच होती जिथं आम्ही सगळ्या रिसोर्सेस वापरले. तर इथं तुम्हाला दिसत असेल सायबर लिहिलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली कॉलेज बंद असल्यामुळे त्यांनी सगळे डोअर्स लॉक करून ठेवले आहे. आणि माझं जे ID आहे, मी अलमनाय ID बनवलं नाही अजून.
पण प्लस ठीक आहे, मी आणलं पण नाही आहे माझ्यासोबत. गाडीमध्ये आहे माझ्याकडे, बट आय एम प्रिटी शुअर की ते वर्क नसेल करत. तर आता आज जाता नाही येणार आहे आपल्याला. पण ठीक आहे, मी तुम्हाला बाहेरून दाखवून देतो माझं कॉलेज, मॅक्सिमम जेवढं दाखवता येईल तेवढं, आणि अलग अलग बिल्डिंग्स. पण चला बघूया आपण आता पुढे. या साईडला सगळे स्टुडंट जे आहे, तर तुम्ही जर अंडरग्रॅडला आले इथं म्हणजे बॅचलर्सला, तर तुम्हाला पहिलं 1 वर्ष डॉम्समध्ये राहावं लागते. तर ह्या सगळ्या डॉम्स आहे या साईडला. कंपल्सरी डॉम्समध्ये राहावं लागते पहिलं 1 वर्ष, आणि मग नंतर 1 वर्षानंतर तुम्ही मूव्ह करू शकता कुठेही. पण ते फक्त अंडरग्रॅडसाठी, म्हणजे बॅचलर्स. मास्टर स्टुडंट तुम्ही कुठेही राहू शकता. सेमच आहे सगळीकडे. चला बसू गाडीत आपण आता. RITचं मॅस्कट काय? तर मॅस्कट पहिले ते समजून सांगतो मी काय. तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचा इथं मॅस्कॉट असतो. तर तसा RITचा टायगर्स आहे. तर सगळे म्हणतात की जे RIT मधून शिकतात ते सगळे त्यांना टायगर्स म्हटले जाते. तर RIT टायगर्स असं भरपूर ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं दिसेल RIT मध्ये फिरत असताना. तसंच मृणाल नॉर्थ ईस्टर्न बॉस्टनला शिकली आहे. तर तुमचा मॅस्कॉट होता हस्की. तर तुम्ही जे पण पोरं तिथून शिकले आहे त्यांना हस्की म्हटलं जायचं. आता मी पटकन हे लिंडन बी जॉन्सन हॉल आणि पनारा थिएटर वगैरे आहे या साईडनी. तर हा पूर्ण बसचा रूट आहे. आणि मी दाखवतो तुम्हाला की स्नोमध्ये पोरं कुठं थांबतात बसचा वेट करत. तर इथे हे असे छोटे छोटे कॅबिनेट्स बनवलेले आहेत त्यांनी. तर स्नोमध्ये मुलं इथं थांबतात. आता तुम्ही म्हणणार की स्नोमध्ये इथं थंडी वाजेल मुलांना खूप. तर तिथं वर लाईट्स लावलेले आहे त्यांनी. त्या लाईट्समधून हीट बाहेर येते. तर जेव्हा पण तुम्ही इथं उभे आहे तेव्हा एक बटन आहे तिथं, ते दाबायचं आणि टाइम सेट करायचा. तुम्ही जर 1 घंटा थांबणार आहे तर 1 घंटाचा टाइम सेट करायचा आणि तोपर्यंत मग तुम्हाला हीट मिळते तिथं. तर आता आपण जाऊ जिथं मी सबज बनवायचो आणि काम करायचो क्रॉसरोड्समध्ये. तर क्रॉसरोड्स बेसिकली RITचं वन ऑफ द कॅन्टीन्स आहे. RIT मध्ये खूप 6-7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅन्टीन्स असतील सगळीकडे पसरलेल्या. प्रत्येक एरियामध्ये 1-1, 2-2 कॅन्टीन्स आहे. तर क्रॉसरोड्स हे सगळ्यात मोठं कॅन्टीन आहे RITचं. तिथं एशियन फूड मिळायचं. एशियन फूडमध्ये म्हणजे कोरियन फूड, चायनीज फूड, इंडियन फूड, त्याच्यानंतर अमेरिकन फूड मिळायचं. सबज वगैरे झालं. त्याच्यानंतर जे नॉनव्हेज वगैरे लोक खातात ते बर्गर्स वगैरे ते सगळं मिळायचं क्रॉसरोड्समध्ये. आणि क्रॉसरोड्सच्या अपोजिट साईडला आणखी एक तसंच कॅन्टीन आहे. त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे. बट तिथं बरेचसे माझे मित्र काम करायचे. तिथं सगळं मेक्सिकन फूड मिळायचं. टाकोज झाले, त्याच्यानंतर मेक्सिकन बोल्स झाले, या सगळ्या गोष्टी मिळायच्या. आता तुम्ही बघू शकता भरपूर ठिकाणी स्टॉप साईन्स आहे इथं RIT मध्ये. आणि मृणाल दाखवते ते राईट साईडचे हे सगळे अंडरग्रॅडचे परत हाऊसिंग्स आहे, डॉम्स आहे, जिथं अंडरग्रॅडचे मुलं म्हणजेच बॅचलर्स डिग्रीसाठी जे आलेले आहेत मुलं, अमेरिकन असो, इंडियन असो, चायनीज असो, कुठलेही मुलं असो, जर तुम्ही बॅचलर्स करताय तर तुम्ही इथं राहणार. त्याच्यानंतर इथंच पोस्ट ऑफिस आहे RITचं स्वतःचं. तर तुम्ही इथून सगळे मेल्स वगैरे पोस्ट करू शकतात. आणि RIT च्या मुलांसाठी खूप कमी पैशांमध्ये मेल्स वगैरे पाठवायची व्यवस्था होती इथं. आणि काही काही पॅकेजेस तर फ्री पण होते RITला दरवर्षी जे मिळायचे. तसंच इथं जसं आता क्रॉसरोड्स मी दाखवणार आहे तुम्हाला, तसं तिथं राईट साईडला आणखी एक जेवायचं कॅन्टीन आहे. ग्रेसीज नाव आहे त्याचं. तेच ग्रेसीज आहे. तिथं प्रियंका आणि माझे बरेचसे मित्र काम करायचे. जसं आता इथं बघा, इथं स्टॉप साईन आला तर जेव्हा कुठे तुम्हाला स्टॉप साईन दिसेल तेव्हा तुम्हाला गाडी पूर्ण स्टॉप करायची आहे. लेफ्ट आणि राईट साईडला बघायचं आहे की गाडी येते का कुठली, आणि त्याच्यानंतर मग तसं पुढे काढायची आहे गाडी तुमची. तर आता इथं 25ची स्पीड लिमिट आहे. तर आपण एकदम हळूच चालवायचं, कारण की कॉलेज एरिया आहे. बरेच वेळा आता तरी थंडी आहे, भरपूर मुलं आता चालत नसतील आणि प्लस सुट्ट्या आहे त्याच्यामुळे मुलं दिसणार नाही. बट भरपूर वेळा मुलं इथं राईट साईडनी जे वॉकवेज बनवलेले आहेत आता स्नोमध्ये पूर्ण हे झालेले आहेत, झाकल्या गेले आहेत. पण ते पण नेहमी रेग्युलरली क्लीन होतात. तर तुम्हाला मुलं इथं स्केट्सनी जाताना दिसतील, सायकलिंग करताना दिसतील, त्याच्यानंतर कोणी वॉक करत जाते तसं दिसतील. तर त्यामुळे सगळीकडे स्टॉप साईन्स आहे आणि स्पीड लिमिट्स खूप कमी आहे. तसंच RITचं स्वतःचे पोलीस आहेत.
तर जर काही प्रॉब्लेम झाला किंवा तुम्ही कुठं अटकले आहे तर पटकन त्यांना कॉल करून तुम्ही बोलवून घेऊ शकता आणि ते तुम्हाला मदत करतील. तर आता बघा एक मुलगा दिसतोय, तो वॉक करून चाललाय, इधर त्याच्या डॉम्सकडे चाललाय किंवा कॉलेजमध्ये कुठेतरी फिरत असेल. आणि इथं तुम्ही बघू शकता सगळीकडे सोलर लाईट्स आहे प्लस इलेक्ट्रिक लाईट्स आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही समरमध्ये आहे तर इथं नेहमी लाईट्स राहतील. तर एक कन्झर्वेटिव्ह वेमध्ये सगळं करायसाठी त्यांनी पूर्ण एस्टॅब्लिश केलेलं आहे इथलं जे पण इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते. आणि एकदम तुम्ही बघू शकता सगळीकडे लेफ्ट राईट साईडला सगळीकडे तुम्हाला झाडं दिसत आहे, कारण की RIT पूर्ण 1200 एकरमध्ये सराउंडेड आहे. तर जिथं झाडं जास्त राहू देऊ शकतात त्यांनी ठेवले आहेत आणि बाकी ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं आहे सगळं. तर आता राईट साईडला येते जीन पॉलिसिनी सेंटर. हे खूप मोठा इन्स्टिट्यूट आहे जिथं सगळ्या लॅब्सच्या टेस्टिंग वगैरे होतात आणि मुलं शिकतात. आणि त्याच्याच बॅक साईडला ग्रेसीज आहे. हे आणखी एक ग्राउंड आहे RITचं जिथं मुलं खेळतात. त्याच्यानंतर पुढे अजून टेनिस कोर्ट्स आहेत. जो गेम म्हणसाल तुम्ही तो सर्व गेम्स आहे RITमध्ये अवेलेबल आणि मुलं खेळतात. RITच्या टीम्स पण खूप पुढे गेलेल्या आहेत आणि इथं स्पेशालिटीच्या टीम्स पण असतात, जसे डेफ अँड डम मुलं आहे त्यांचे सिन्स स्कूल त्यांच्यासाठी पण फेमस आहे, त्यांचे पण गेम्स असतात. तर एकंदरीत खूप मोठं कॉलेज आहे आणि इथं ॲक्च्युली मला ते कल्चर सगळं शिकायला मिळालं, अमेरिकन कल्चर जे आहे ते, की कारण की इथं खूप डायव्हर्सिटी आहे, मिक्स्ड स्टुडंट्स आहे, फक्त इंडियन स्टुडंट जास्त नाही आहेत इथं, अमेरिकन स्टुडंट्स आहे, मल्टिपल देश 35+ कंट्रीजमधले मुलं येतात जे शिकले आहेत इथं. आता इथं बघू शकता तुम्ही हे पण डॉम्स आहेत, पण हे अंडरग्रॅडच्या डॉम्स नाही आहे, तर याला म्हणतात युनिव्हर्सिटी कॉमन्स. इथं अंडरग्रॅड आणि ग्रॅडचे दोन्ही मुलं राहू शकतात. तर हे एक युनिव्हर्सिटी कॉमन्स आहे, एक पार्क पॉइंट आहे, एक प्रोव्हिन्स आहे आणि एक एपेक्स आहे. तर मी एपेक्समध्ये राहायचो जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा, आणि त्याच्यानंतर मग मी जॉब सुरू झाल्यानंतर मग थोडंसं डाऊनटाऊनकडे गेलो होतो. तर आता आपण आलो आहे माझ्या एक्झॅक्टली कॉलेजच्या बॅक साईडनी. तर तुम्ही बघितलं खूप गोल फिरून यावं लागलं कारण की मधून रस्ते नाही आहे. तर आता आपण पोचलोय क्रॉस रोड्सला. तर आता इकडे सगळीकडे तुम्ही बघू शकता हे पण सगळ्या कॉलेजच्या डॉम्स आहे अंडरग्रॅडसाठी. तुम्ही विचार करू शकता इतक्या डॉम्स आहे, किती पोरं असतील राहत इथं. तर आता त्या साईडला क्रॉस रोड्स आहे, पण मी म्हटलं तिकडून जाण्याच्या आधी तुम्हाला पहिले ग्लोबल विलेज दाखवून देतो. त्या पूर्ण एरियाला ग्लोबल विलेज म्हणतात, जिथं कॅन्टीन्स आहेत सगळ्या. तर हा एंट्रन्स आहे ग्लोबल विलेजचा. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की RITमध्ये पोरं हेअरकट वगैरे कुठं करतात, तर हे RITचं शियर ग्लोबल म्हणून जे आहे हे हेअरकटचं सॅलॉन आहे. तर इथं सगळे मुलं मुली हेअरकटसाठी यायचे. इथं आणखी एक पोस्ट ऑफिस आहे RITचं, हे पण स्टुडंटसाठीच आहे. त्याच्यानंतर इथं सगळं कॉन्सर्ट्स वगैरे काही होतात, छोटे फार मोठे काही जे पण इव्हेंट्स आहेत ते इथं होतात. इथं फायर प्लेस आहे मधात आणि तिकडे वेलनेस सेंटर आहे, म्हणजेच कुणी आजारी वगैरे पडलं, काही झालं, गोळ्या वगैरे पाहिजे कोणाला, तिथनं मिळतात. आणि मी म्हणत होतो तुम्हाला की क्रॉस रोडच्या अपोजिट साईडला जे आहे कॅन्टीन, तर त्याचं नाव आहे कॅन्टीना अँड ग्रिल. इथं बरेचसे माझे मित्र काम करायचे. मी इथं कधी काम नाही केलं, बट मी थोडंसं डोकवून दाखवायचा प्रयत्न करतो. तर हे पूर्ण RITच्या डायनिंगचा मॅप आहे आणि आय डोंट नो आता किती दिसेल, बट आतमध्ये भरपूर मोठं असं कॅन्टीन आहे. आणि आता इथं तुम्ही बघू शकता बसायसाठी जागा आहे, पण इथं खूप स्नो पडलेलं आहे, सगळं या चेअर्स आणि याच्यावर स्नो आहे. क्रॉस रोड जिथं मी काम करायचो. आय डोंट नो आता तुम्हाला किती आतून दाखवता येईल, कारण की सगळंच बंद आहे, कारण की हॉलिडे सुरू आहे पोरांच्या, आता सुट्ट्या असतात क्रिसमसच्या आणि न्यू इयरच्या. तर हे आहे क्रॉस रोड्स द कॅफे अँड मार्केट आणि इथं मी काम करायचो. बट आय डोंट सी की काही दिसेल तुम्हाला आता क्रॉस रोडच्या ऐवजी. तर तिकडे लेफ्ट कॉर्नर मध्ये मी सब्स वगैरे बनवायचो. तर हे पूर्ण RITचं क्रॉस रोड होतं. तर आता जेव्हा पोरं
इथे सायकलनी वगैरे येतात, कोणी कशाने येते, ई बाईक्स घेऊन येतात. तर हे सगळे ते पार्क करायच्या स्टेशन्स आहेत. आणि जर तुमची सायकल वगैरे काही खराब झाली, काही झालं, तर इथं बाईक रिपेअर स्टेशन्स त्यांनी सगळे टूल्स लावून ठेवले आहेत, तेही तुम्ही यूज करू शकता. कम्प्युटिंग आणि इन्फॉर्मेशन सायन्सेसच्या बिल्डिंगचं. आणि आता हळूहळू स्नो सुरू झाला आहे, तर आता आम्ही ठरवलं आहे वापस जायचं. कारण की RIT दाखवायचं म्हटलं बाहेरून दोन तास वगैरे लागून जातील. तर आता इथं बऱ्यापैकी स्नो आहे, क्लीन केलेलं नाही आहे, म्हणून माझ्या स्टेप्समध्ये पाय येते. आम्ही दोघांनी स्नोचे शूज नाही घातले आहे, कारण की आता सगळी पॅकिंग झाली आहे आणि स्नोचे शूज बॅगेत टाकले आम्ही, ते काय आता घालून जात नाही आहे. आणि बघा हे क्लीन केलं आहे स्नो, त्याच्यामुळे इथं पूर्ण साईडला त्यांनी ढीग लावून ठेवला आहे स्नोचा. आणि आता RITची बस समोरून येत आहे. आय डोंट नो तुम्हाला किती दिसत असेल. पण ही कॅम्पस इनची बस आहे, त्याच्यामध्ये हीटर्स असतात पूर्ण बसमध्ये इथल्या. तर बस एकंदरीत ह्याच सर्व गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या. आय एम सॉरी की RIT आतून नाही दाखवता आलं, पण मी दाखवायचा पूर्ण प्रयत्न केला जेवढं मी दाखवू शकेल इतकं. परत नेक्स्ट टाईम कधी रॉचेस्टर यायचा प्रसंग आला तर नक्की RITचा एक स्पेसिफिक टूर देईल. तर बस आता RITपासून सरळ आलो इकडे बाहेरच्या साईडला, की इथं येते एपेक्स हाऊसिंग सोसायटी. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट परत याच्यासाठी पण, की एपेक्स ही सोसायटी इथं मी पूर्ण माझं कॉलेज सुरू असताना राहिलो. तर मी थोडंसं आतमध्ये जाऊन ड्राईव्ह करूनही दाखवतो तुम्हाला की कशी आहे ही सोसायटी. इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की ही पण सोसायटी आमची पहिली बॅच होती जे इथं राहिले आहेत, तेव्हा जस्ट बांधल्या गेली होती. तर आमची पहिलीच बॅच होती, आम्हाला सगळं नवीन फ्रेश मिळालं होतं एकदम. तर मी तुम्हाला पटकन दाखवतो इथून एक राऊंड मारून की एपेक्स कसा आहे. तर इथं एपेक्सच्या बसेस यायच्या, इथं एपेक्सच्या बसेस यायच्या आणि ती काचीची बिल्डिंग तुम्ही तिथं बघू शकता. तर इथं सगळे मुलं उभे राहायचे आतमध्ये, कारण की ते हिटेड होतं. आणि आता आपण चाललोय समोर. हे सगळे पार्किंग आहे. अनफॉर्च्युनेटली इथं कवर्ड पार्किंग नाही आहे कुठंच, तर सगळ्या गाड्यांवर तुम्हाला दिसेल बर्फ जमलेला आहे. तर जेव्हाही बर्फ वगैरे व्हायचा, आणि जेव्हा मी गाडी घेतली होती आणि मी एपेक्सला राहायचो तेव्हा, जेव्हा मी गाडी घेतली होती, कारण की इंटर्नशिपच्या वेळेस घेतली होती, तर तेव्हा सगळा बर्फ क्लीन करावा लागायचा. आणि हे हाऊसिंग सोसायटी एवढी चांगली आहे की रोज रात्री सगळे रस्ते क्लीन करायची. तर तुम्ही इथं राईट साईडला बघू शकता की सगळा बर्फाचा ढीग लागलेला आहे. तर त्यांच्या त्या गाड्यांनी ते पूर्ण बर्फ स्क्रेप करून साईडला लावतात, म्हणजे रस्ते पूर्ण क्लीन करता येतील. आणि त्याच्यानंतर सगळं मीठ वगैरे टाकून देतात रोडवर, जेणेकरून सगळा बर्फ पिघळून जाईल. तर मी माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये मी इथं पार्क करायचो गाडी. इथं ही जी व्हाईट गाडी लागलेली आहे इथं पार्क करायचो. 3rd फ्लोअरवर आमचं अपार्टमेंट होतं पहिले. आम्ही 5 बेडरूम मध्ये राहायचो. आणि इथं स्पेशालिटी अशी होती की 5 बेडरूम 5 बाथरूम, तर प्रत्येकाची सेपरेट बेडरूम आणि सेपरेट बाथरूम, फक्त ते किचन शेअर करतील. आणि दुसऱ्या वर्षी माझ्या कॉलेजच्या मी या बिल्डिंगमध्ये राहिलो, जी जस्ट त्याच्याच मागे आहे, एपेक्सचीच आहे. इथं मी 2nd फ्लोअरला राहिलो. हे 4 बेडरूम होतं, आम्ही 4 जण शेअर करत होतो. आणि इथं या हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्ही सगळीकडे बघू शकता. इथं खाली दाखवू म्हणून की इथं इलेक्ट्रिक चार्जिंगचे स्टेशन्स आहे. तर जर तुमच्याकडे टेस्ला किंवा कुठल्या अशा इलेक्ट्रिक गाड्या आहेत तर तुम्ही ते चार्ज वगैरे करू शकता. आणि हे इकडचं या बिल्डिंगचं बॅक एंट्रन्स आहे. इथून तुम्ही आत बाहेर येऊ शकता, या साईडची पार्किंग वापरू शकता. आणि आतमध्ये लॉबीमध्ये इथं पूर्ण पूल टेबल्स वगैरे आहे. तर आम्ही मॅक्सिमम टाइम तिथंच पूल वगैरे खेळत बसायचो. आता आम्ही चाललोय, आम्हाला क्विक काहीतरी खायला घ्यायचं होतं एअरपोर्टला जाण्या अगोदर. ब्रुगर्स बेगल म्हणून मिळतात, ब्रुगर्स बेगल. तर बस आता आम्ही तिथं चाललोय. तर सिन्स आता बेगलचं प्लेस बंद होते म्हणून मृणाल पटकन परत पुढे गेली आहे की आम्हाला ऑर्डर करता येईल त्यामुळे. आणि मी गाडी पार्क केली आता इथं. तर बस आता आपण चाललो आहे ब्रुगर्स बेगल बेकरीमध्ये. इथं फ्रेश बेगल्स मिळतात आणि त्याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला काय काय मिळते. चला आता आपण आज जाऊया.
आणि होपफुली आम्ही ओपन आहे. तर आता तो आमचा बेगल बनवतो आहे व्यक्ती तिकडे. आम्ही ऑर्डर केलं आहे एव्हरीथिंग बेगल विथ हॅलपिनो क्रीम चीज. तर हे यांचं स्पेशालिटी क्रीम चीजचा डब्बा आहे. मी नेहमी यायचो इथं आणि तेच खायचो हॅलपिनो, कारण की थोडं स्पायसी असते. तर आता तो टोस्ट करतो आहे आमचा बेगल आणि थोड्याच वेळात आम्हाला बेगल परत देईल सगळं बनवून. जो पण सँडविच आहे त्याचा. तर हा असा मेन्यू आहे इथं पूर्ण त्या बेगलचा. आणि तुम्ही जर लवकर आले तर तुम्ही असं बसू शकता इथं आणि बघा किती छान. सगळे त्यांनी टेबल्स वगैरे उचलून ठेवले आता, बट किती छान व्ह्यू आहे आता जेव्हा स्नो आहे तेव्हा. तर बस आता आम्ही हे पार्सल उचलणार आहे आणि जाणार आहे एअरपोर्टकडे. गाडी रिटर्न करायची आणि फ्लाईटसाठी आपल्याला चेक इन वगैरे करायचं. तर असं आता बेगल आहे हा एव्हरीथिंग बेगल. याला एव्हरीथिंग बेगल याच्यासाठी म्हणतात कारण की याच्यावर सगळं सीड्स आहे. सेसमे सीड्स, तीळ वगैरे जे पण काही असेल ते. आणि जर म्हणाल ते ओपन करून दाखवलं आता आपल्याला. त्याच्यामध्ये आहे हॅलपिनो क्रीम चीज लावलेलं त्यांनी. तर हे तुम्ही बघू शकता. तर बस सिम्पल बेगल आहे हा. आम्ही घेतला आहे कारण की आम्हाला क्विकली खायचा होता. ते सगळे सेसमे सीड्स वगैरे खाली सांडतायत. तर आता आम्ही व्यवस्थित शांततेत खाऊ. तर आता आम्ही बसलो आहे रॉचेस्टर ते फिलाडेल्फियाच्या फ्लाईटमध्ये. आणि वेदर छान आहे बाहेर. छोटंसं फ्लाईट आहे. आम्हाला फार छान सीट्स मिळाल्या एकदम समोरच्या. इथं एकदम जास्त लेग स्पेस आहे आणि एकदम समोरच्याच आहे. आम्ही सबवेमधून जेवण घेतलं आहे आणि बस आता निघू. तर एकदम छोटीशी फ्लाईट आहे ही आणि आम्ही एकदम समोर बसलो आहे. एकच सीट पुढे यायच्या आमच्या. तर आता स्नो चालू आहे इकडे, त्याच्यामुळे डिआईस करायसाठी लिक्विड मारत आहेत पूर्ण आमच्या फ्लाईटवर. असं तिकडे मशीन आहे त्या साईडने. तेच मशीन आता ते या साईडने आणतील आणि इकडूनही मारतील. म्हणजे जर आता स्नोमध्ये आम्ही गेलो आणि स्नो त्याच्यावर राहिला नाही पाहिजे फ्लाईटवर, जेणेकरून वजन वाढेल फ्लाईटचं. त्याच्यामुळे हे डिआयसिंगचं लिक्विड याच्यावर टाकतात. पोचलो आहे आता आणि फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि आता फ्लाईट चालली आहे त्याच्या ट्रॅकवर. असं वाटलं की आम्ही 400 मीटरच्या 4 रेस पळत पळत आलो आहे आणि ही पूर्ण फ्लाईट आम्ही पकडली आहे. पण चांगली गोष्ट आहे कारण की आता ही फ्लाईट फक्त 8:30 पावणे 9 आम्हाला डॅलसमध्ये पोहोचवून टाकेल. म्हणाल फुल एक्सायटेड आहे. कसं वाटतं म्हणाल पोहोचून फ्लाईटमध्ये लवकर? 2 hours 50 minutesची फ्लाईट आहे. 2 hours 50 minutes. 5:40 आहे. हो, तिकडे 6:40 एक तास मागे आहे त्याच्यामुळे. 8:30 वाजता. तर मृणाल म्हणते आता कारण की आता आम्ही ईस्ट कोस्टला आहे. तर या आता ईस्ट कोस्टच्या इथं टाईम झाला आहे 6:41. तर हाच डॅलसमध्ये 5:41 टाईम झाला आहे. मी सुखरूप लँड झालो आहे आणि उतरतो आहे. पोचलो आम्ही आता डॅलसला. आता आम्हाला जायचं आहे बॅग जी आम्ही चेक इन केली होती ती पिक करायसाठी. D29 नंबरचा बेल्ट आहे म्हणून D29ला बॅग येणार आहे.